वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। सर्वप्रथम मुंबई आउटलुकच्या प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। काल लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन प्रत्येकाच्या घराघरामध्ये आणि मंडळामध्ये झालेलं आहे। प्राणप्रतिष्ठापना आता मंडळामध्ये झालेली आहे आणि खरं तर आपण बघायला गेले तर विविध मंडळांमध्ये जे भाविक आहेत त्यांची मांदियाळी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते दर्शन घेण्यासाठी। सध्या मी आहे परळच्या राजाच्या दरबारामध्ये आणि माझ्या मागे जर तुम्ही पाहिलात तर खरं तर लांबून लांबून भाविक खरं तर या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता गर्दी करतायत। एकंदरीत या मंडळाचं कसं काय कामकाज सुरू आहे आणि काल प्राणप्रतिष्ठापना झाल्यावरती भाविकांचा त्यांना एकंदरीत कसा उत्साह पाहायला मिळतो या संदर्भामध्ये आज आपण बोलणार आहोत। याच संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी असतील या मंडळाचे सरचिटणीस विनोद कदम। सर, स्वागत आहे तुमचं मुंबई आउटलुकमध्ये। सर्वप्रथम तुम्हाला गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा। काल बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली, एकंदरीत कसं वाटतंय आणि कार्यकर्त्यांमध्ये कसा उत्साह आहे? परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 1970ची स्थापना आहे आमची, 78 वर्ष आमचं आहे। काल प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून आम्ही बघतोय ना भक्तांचं ओघ आज सकाळी 6 वाजल्यापर्यंत आमचं भक्तांची चालूच होती, कंटिन्यू त्यांची गर्दी खूप चालू होती। त्यामुळे ते भक्तांचं सगळं नियोजन करायला कार्यकर्त्यांचं नियोजन करायला खूप थोडा वेळ झाला। आणि तुम्हाला मी सांगू ह्यावेळी आम्ही एक जेजुरीचं आम्ही हे केलं आहे। तर तुम्ही जे मेन गेट बघितला ना, तुम्ही मेन गेटला पण आम्ही जेजुरीचंच हे केलं, थीम दिले। त्यावेळी कार्यकर्त्यांच्या संकल्पामधून हे सगळं आलेलं आहे आमच्या। दरवेळी आम्ही जुनं पुराण म्हणजे पुरातन काळाचे जे कलाकृती आहेत त्यांचे कथा वगैरे त्यांच्यावर आम्ही हे करतो, देखावे वगैरे आमचे असतात सगळे। यावेळी मुलांच्या कार्यकर्त्यांच्या संकल्पामधून हे सगळं आलेलं आहे। मग ते कसं आम्ही जुने नवीन सगळ्यांची जोड घालून आम्ही हे सगळं करतो। म्हणजे नवीन कार्यकर्त्यांचा आम्हाला 450-500 जणांचा ओघ आहे आमच्याकडे। त्यामुळे कसं त्यांना पण आम्ही वाव देतो कुठचे मत मांडायला वगैरे। त्यामुळे ह्यावेळी त्यांची संकल्पना हे काहीतरी वेगळं थीम करूया आपण इथे। त्यामुळे तुम्ही मेन गेटपासून आता कार्यकर्ते बघा, हे टी शर्ट आहे, हे आगमनला आमचं टी शर्ट होतं। परत आपण ते काय ठेवलं, गोंधळी ठेवलेलं आम्ही आगमनला। आणि तुम्ही आता विसर्जनला पण बघाल ना, तर आमची इच्छा आहे तुम्ही या विसर्जन बघा। म्हणजे तुम्ही विसर्जनला असं तुम्हाला फील होईल की जेजुरीला तुम्ही चाललो आहे। म्हणजे यावेळी आम्ही गुलाल नाही उधळणार आहे, आम्ही हळद असणार, भंडारा असणार आहे। यंदा किती फुटाची साधारण राजाची मूर्ती? 24 फुटाची आमची। मूर्तिकार कोण आहे? निखिल खातू। कार्यकर्त्यांचा कसा सहभाग होता? इतकी दिवस तुम्ही खरं तर मूर्तीला घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होता आणि खरं तर याच्यामध्ये बघायला गेलं तर कार्यकर्त्यांची मेहनत असते। आगमनापासून ते विसर्जनापर्यंत जी काही यंत्रणा असते ती कार्यकर्त्यांमुळेच मंडळाला खरं तर शोभा येते। तर इतके दिवस कसं काय तुमचं कामकाज चाललं आणि काल प्राणप्रतिष्ठापना झाली तर कसं काय वाटतंय आता? खूप आनंद होतो आहे, कारण आम्हाला पुऱ्या महाराष्ट्रातून म्हणजे आता कसे आमचे नातेवाईक गावी आहेत वगैरे, पुऱ्या महाराष्ट्रातून आम्हाला खूप प्रतिसाद चांगला मिळतो। तुमची सुंदर मूर्ती आहे वगैरे। आम्ही हे गणपती म्हणजे हे काही सोपी गोष्ट नाही। 2-3 महिन्यापासून आमचं कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। म्हणजे टी शर्टपासून घ्या, सगळे मंडप नियोजन, सगळं नियोजन, हे जत्रा वगैरे। त्याच्यामुळे ते 2-3 महिने आम्हाला ॲडव्हान्स अगोदर करायला लागते। त्याच्यासाठी कार्यकर्त्यांची गरज आहे आणि ते कार्यकर्ते आमच्याकडे भरपूर आहेत। 450-500 कार्यकर्ते असेच आहेत आमचे। मंडळातर्फे आपण दरवर्षी कोणकोणते कार्यक्रम राबवतो? मंडळा काय नियोजन आहे आपलं? मंडळातर्फे आमच्याकडे रक्तदान शिबिर असते, हे असतेच आमचे मॅन्डेटरी असते। रक्तदान शिबिर आहे, आरोग्य शिबिर असते, नेत्रदान असतं, परत वृक्षारोपण ते आम्ही गावी करतो। सामाजिक कार्यक्रम आहेत आमचे त्याच्यामध्ये गावी। यावेळी गेल्यावेळी याला पूर आलेला कोल्हापूरला, तर आम्ही प्रत्येक घरामध्ये 5-5 हजार असं वाटलेले 1-3 लाखाची आम्ही मदत केलेली। फुल नाही फुलाची पाकळी आपण देतो। यावेळी आम्ही 3 गाव केले, रत्नागिरीमध्ये, देवरुखमध्ये 3 जिल्हा परिषद शाळा होत्या। तिथे जे गव्हर्नमेंटचे म्हणजे रसद जात नाही, त्यांचे काय त्यांना गरज लागत असेल, आम्ही यावेळी त्यांना LED दिले, कपाटं दिली, पाठ्यपुस्तकं वगैरे सगळं दिले। हे आमचे सामाजिक कार्यक्रम आमची बांधिलकी आम्ही जपून ठेवलेली आहे दरवर्षी। नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? कालपासून बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि आजपासून विविध मंडळांमध्ये भाविक दर्शनासाठी निघालेली आहेत। कालपासून कसा प्रतिसाद मिळतोय नागरिकांचा? तुम्हाला मी तेच सांगतो ना, सकाळी 6 पर्यंत माझे कार्यकर्ते जागे होते, कोणी झोपले नाहीत। आता गेले ते झोपायला, कंटिन्यू इथे रश होती।
मंडळाचे कार्यकर्ते देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मुंबई आउटलुकमध्ये. पाहायला गेलं तर जी काही खरी मेहनत असते ती सगळी तुम्हा लोकांची असते. दिवसरात्र अहोरात्र जागून तुम्ही बाप्पाला घडवण्याच्या या ठिकाणी काम करत असता आणि काल बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. कार्यकर्त्यांना पूर्ण वर्षभर या गणेशोत्सवाची वाट पाहत असतात आणि गणपती हा 11 दिवस मंडपात असतो, पण 365 दिवस मनात कार्यकर्ते घेऊन चालत असतात. तर काल पहिला दिवस होता लालबाग परळमधल्या गणेशोत्सवाचा. पहिला शनिवार असल्यामुळे आपल्या भक्तांचा खूप सारे भक्त एकाच वेळेला ह्याची खूप छान सुरुवात झालेली आहे. अफाट गर्दी होती. कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे कार्यकारिणी आणि सल्लागार सर्वांच्या मदतीने हा आम्ही गणेशोत्सव व्यवस्थित पद्धतीने आणि शांत पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्या दिवसामध्ये कशी धमाल असते? 10 दिवस तुम्ही गणपती बाप्पाच्या खरं तर चरणी तल्लीन होऊन जात असतात आणि एकंदरीत कसं वातावरण असतं? वातावरण एकदम उत्साही असतं. आमच्या वर्षभराचा जो स्ट्रेस असतो, आम्ही 11 दिवस आम्ही हा घालवतो आणि हा फक्त 11 दिवसाचा उत्सव नाही आहे. आमच्या सरचिटणीसांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची तयारी 3 ते 4 महिने आगमनापासून विसर्जनापर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टींवर आपण कसं काम करू शकतो बारकाईने, याच्यावर आम्ही आमची पदाधिकारी कार्यकारिणी याच्यावर लक्ष देत असतात.